आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा भाई। आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा। आता तुम्ही जसं रोज घर पुसता किंवा सारवासारव करता किंवा फेरफटका मारता किंवा कोणी शेतामध्ये नांगर चालवता किंवा मजूर जमीन खोदतो, करोडो जीवांना मारून संध्याकाळी विश्राम करतो, इतकं पाप एकत्र करतो. आणि पुण्य एकही होत नाही, कारण शास्त्रविधींना त्यागून जो मनमानी आचरण करतो त्याचा काहीही लाभ होत नाही. ना त्याला सुख मिळतं, ना त्याची प्रगती होते, ना त्याच्या कामामध्ये त्याला कुठली सिद्धी प्राप्त होते, ना त्याला काही सुख होतं. गीतेच्या अध्याय क्रमांक 16च्या श्लोक क्रमांक 23 मध्ये स्पष्ट लिहिलंय की शास्त्रविधींचा त्याग करून जे मनमानी पूजा करतात. आता आजपर्यंत ह्या तत्वज्ञानामुळे तुम्हाला समजेल की तुम्ही कशा प्रकारची साधना करत होता. मनमानी आचरण करत होता, मनमानी पूजा करत होता, जी तुम्हाला कुठलाही लाभ देणार नव्हती. जी पूजा साधना तुम्ही करत होता ती तर युजलेस. आणि जे दान तुम्ही करत होतात बिना गुरुचं, कारण पूर्ण गुरुजींशिवाय कार्य संपन्न होत नाही. ह्या नकली गुरुजींकडून, ह्या नकली साधूंकडून उपदेश घेतला, गुरुशिष्य झालात, तरीही याने काहीही लाभ होणार नाही. तर त्याने काय होईल की तुमचं एकही पुण्य बनलेलं नव्हतं आणि पाप इतके झाले दिवसात की मोजता येत नव्हते. तर आपण जोपर्यंत पूर्ण परमेश्वर कबीरजींच्या शरणात ह्या दासाच्या माध्यमातून जात नाही, ह्या नकली कबीरपंथींच्या लोकांमुळे काहीही लाभ होणार नाही. ह्या दासाव्यतिरिक्त सगळे डुप्लिकेट पंथ आहेत ह्या कबीरपंथामध्ये सुद्धा. यांच्याकडे सतनाम नाहीये, यांच्याकडे सारनाम नाहीये. आणि सतनाम आणि सारनामच मोक्षदायक आहेत आणि पापनाशक आहेत. आणि फक्त ह्या दासावर परमेश्वराने कृपा केली आहे, हे सत्य माना. हा अभिमान नाही, ही सच्चाई समजा. तर त्याच्या व्यतिरिक्त जी तुम्ही साधना करत होता ती तर युजलेस होती. काही पुण्य नाही आणि पाप आपोआप बनले होते. पापांचा ढीग वाढत होता आणि तुमचे जे पूर्वीचे संस्कार होते, पुण्य होते, ते ह्या जन्मात संपणार होते. आणि मग पुढच्या जन्मी काय होईल? ते पाप भोगण्यासाठी 84 लाख प्रकारच्या प्राण्यांच्या जीवनात आपली बर्बादी सुरू होईल, दुर्गती सुरू होईल. एका जीवाचं आपण जीवन पहा, कारण की आता तुम्हाला नशा झालेली आहे. 2 वेळचं खाणं मिळतंय, चांगली मोटरसायकल, कार असेल, संध्याकाळी दारू प्याल आणि मग माहीत नाही काय होईल पुढे. इतका विचार करायला वेळ देत नाही काळ. पण ह्या सत्संगाला आल्याने डोळे उघडतात पुण्यात्म्यांचे की काय करत होतो आणि काय करायला हवं होतं. मग ह्या प्राण्यांना पाहून चिंतित होतो हा भगवान. जर आज भगवान कबीर साहेब यांचा आश्रय मिळाला नसता तर आपणही असेच भटकत राहिलो असतो, कधी पशु बनून, कधी पक्षी बनून. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या ह्या ज्ञानामुळे जे पुण्यात्मा असतात त्यांना एक भीती विशेष बसेल आणि भयाशिवाय भक्ती बनत नाही. आता जसं काही व्यक्ती म्हणतात की जे संत सांगून गेले आहेत, एक तर यथार्थ, एक भयानक, एक असं एक तसं. जसं काही म्हणतात की कोणी पाहिलंय पुढे काय होणार आहे. पशु बनू की पक्षी बनू ह्या तर बोलण्याच्या गोष्टी आहेत, घाबरवण्यासाठी असतात. आता पुण्यात्म्यांनो, एखादा चोर चोरी करतो, त्याला कोणी बुद्धिमान जंटलमॅन सांगतो की भाई चोरी करू नकोस, चोरी करू नये, पोलीस पकडतील, तुला मारतील, तोंड काळं करतील, तुला शिक्षा मिळेल, तर अशी चूक करू नकोस. पण तो असा विचार करतो की हा तर घाबरवतोय, भीती दाखवतोय, काही नाही होणार. पण ज्या दिवशी तो पकडला जाईल चोरी करताना, त्याची दुर्दशा होईल आणि त्याचं
तोंड पण काळं करतील आणि त्याला तुरुंगात पण टाकतील. ह्या सगळ्या गोष्टी घडतील त्याच्या बाबतीत. आता पुण्यात्म्यांनो, जर त्या व्यक्तीने, त्या जंटलमनचं, त्या चोराने त्या जंटलमनचं ऐकलं असतं आणि घाबरलं असतं त्यापासून, तर त्याचं समाधान झालं असतं. ती भीती पण होती आणि सच्चाई पण होती. आणि त्याला न घाबरल्याने त्याने आपलं किती नुकसान करून घेतलं. अशा प्रकारे ही सच्चाई पण आहे आणि भीती पण वाटेल. आणि भीती वाचून कुठलीही गोष्ट होत नाही. आणि भीती कधी वाटते? जेव्हा आपण ज्ञानवान होऊ. जसं एक लहान बालक, अबोध मूल सापाला पकडतं. एक भगिनी सांगत होती की माझ्या मुलीचा मुलगा अंगणात खेळत होता. ते पशूंचं अंगण होतं, पण पशु शेतामध्ये गेले होते आणि त्याची आई त्याला तिथं सोडून पशूंचं शेण बाहेर टाकत होती. एक सर्प आला, काळा सर्प, आणि त्याने जाऊन त्याला चांगली वस्तू समजून पकडलं. पकडताच तो त्याच्या हाताला चावला. त्याने सोडून दिलं. तो निघून गेला. काही वेळाने त्याचा हात सुजायला सुरुवात झाली. आता ते मूल काही सांगू शकत नव्हतं. त्याच्या आईने विचारलं काय झालं. त्यावेळेला तर त्या मुलाला काही वेदना होत नव्हत्या. थोडं थोडं तो बोलत होता. डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टर म्हणाले की याला कुठलं तरी विषारी जनावर चावलं आहे. मग मुलाला विचारलं की बाळा कसा होता, काय होता, कोण चावला. तो म्हणाला म्हशीच्या शेपटासारखा होता, काळा काळा. आता त्याला हे नव्हतं माहीत की तो साप होता. त्याने तो साप पकडला आणि तो त्याला चावला. तर मुश्किलीने तो मुलगा वाचला. 1 आठवडा लागला त्याला शुद्धीत यायला. तर सांगायचा अर्थ असा की जेव्हा तो मुलगा प्रौढ होईल, मोठा होईल, तेव्हा सापाला इतक्या लांबून पाहूनच पळून जाईल आणि बाकी लोकांना पण सांगेल की साप आला, साप आला, पळा, साप आला. तर पुण्यात्म्यांनो, ह्याच प्रकारे आपण अबोध बालकं आहात. जे चुकांवर चुका करत आहेत त्याचा खूप दुष्परिणाम भोगावा लागेल. आणि ह्या तत्त्वज्ञानामुळे तुम्हाला हे ज्ञान मिळेल. तुमची बुद्धीची पातळी वाढेल. तुम्हाला विष दिसेल, तो सर्प दिसेल, जे कर्म आज कोणी करत असेल. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 9856569656. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 8263097731 या नंबरावर SMS किंवा WhatsApp देखील करू शकता.